व्हिजिटर्सचा एक एकदम कॉमन प्रश्न आहे की ह्या ठिकाणी साप आढळतात का हो? आपली गोशाळा डोंगराच्या पायथ्याशी असल्यामुळे आपल्या इथे अनेक प्रकारचे साप आढळतात, पण प्रामुख्याने दोन विषारी जाती आहेत. एक आहे नाग आणि दुसरी आहे घोणस. बाकी ऑलमोस्ट सगळ्या जाती जे ते बिनविषारी आहे. आता अनेक वेळा धामण जी आहे ही दिसायला सोनेरी, लांब लचक आणि खूप चपळ असल्यामुळे ती नागासारखी आढळते आणि म्हणून अनेक वेळा शेतकरी किंवा गावातले लोक धामणला नाग समजून मारतात. तर वास्तविक सर्प हे आपले मित्रच आहेत आणि आपण त्यांच्या जागी कब्जा केलेला आहे. आता साप जे आहे हे उंदीर खाण्यामध्ये त्यांची अतिशय एक्सपर्टीज असते आणि त्याच्यामुळे गोशाळेमध्ये उंदरांचा होणारा विध्वंस, त्यांनी केलेलं नुकसान हे आटोक्यात ठेवण्यासाठी बऱ्याच वेळा हे साप जे आहेत हे खूप पूरक ठरतात आणि म्हणून आपल्या गोशाळेमध्ये आपण प्रत्येक व्यक्तीला या सापांची माहिती देतो. बिनविषारी असेल तर त्याला कुठलीही इजा पोचवली जात नाही आणि जर विषारी असेल तर आपण प्रयत्न करतो की त्यांना कसं रेस्क्यू करता येईल. मित्रांनो, उद्याच नागपंचमी आहे आणि आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक कृतीला काहीतरी विज्ञान आणि काहीतरी संस्कृती जोपासण्याचं, निसर्ग जोपासण्याचं कार्य केलं जातं. तर नागपंचमीच्या आपल्या सगळ्यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावा, जेणेकरून सापांचं रक्षण होईल, इतर जीवांचं रक्षण होईल आणि त्याचबरोबर पर्यावरणाचंही रक्षण होईल. नागपंचमीच्या आपल्या सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा.